त्याच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग चालू आहे. या वेळचा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, पार्किंग प्लॉट पलीकडे पाठवला, आणखीन एक आला उत्तुंग षटकार. आणि या षटकाराने आता पुन्हा एकदा मात्र पारड जड होताना पाहायला मिळते गजानन ट्रान्सपोर्टचं. येणारे 10 बॉल आणखीन 34 धावांची गरज. 10 मध्ये 34 बनवायच्या. कोण म्हणतं 40 प्लस झाल्यानंतर क्रिकेट खेळता येत नाही. काल देखील झाशीच्या क्रीडांगणामध्ये नागावच्या बाळा ठाकूरनं 103 धावा कुठल्या होत्या. 2 मॅचेस मध्ये त्याच्या बॅटमधून 103 धावा होताना आम्ही पाहिल्यात. काल समर्थकडून देखील अर्धशतक ठोकलं. त्यानंतर देखील खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. आणि आज देखील काल देखील आपण संयम पाहायला गेला तर रोशन डाकी जे बोरकाचे 40 खेळाडू आहेत त्यांनी देखील अर्धशतक ठोकलं. त्यामुळे 40 खेळाडू नेहमीच त्यांच्याकडे अनुभव तेवढाच चांगला आहे. नेहमीच चांगली बॅटिंग ते करत असतात. यावेळचा बॉल बॅटच्या राडारमध्ये आलाय, व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलाय. संदीपच्या बॅट मधून सलग्न 3रा षटकार पाहायला मिळतोय. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा गजानन ट्रान्सपोर्टनं चांगली सध्या गोलंदाजी चांगली सध्या फलंदाजी केल्या. चला मैदानाच्या आतमध्ये आता पाण्याची मागणी केली जाते. लक्ष असू द्या, अशा गोष्टी जेव्हा घडतील तेव्हा कोणताही विलंब न लावता लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी घेऊन जा. आयोजन कमिटीने आपल्यापर्यंत पाणी पोहोचवलं. जेव्हा एखाद्या खेळाडूला दुखापत होईल तेव्हा लगेच कोणताही क्षणाचा विलंब तुम्ही करू नका, कारण थोडासा उन्हाचा तडाखा जास्त पाहायला मिळतोय. रात्रीमध्ये जास्त गुलाबी थंडी आहे आणि त्यामुळे खेळाडू दिवस रात्र स्पर्धा खेळतात. त्यासोबत समालोचन असेल, लाईव्ह टीम असेल, बऱ्याचशा स्पर्धा आता डे नाईटच्या स्पर्धा चालू पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये आय थिंक 14, 15, 16 नाईट क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत. आणि त्याचसोबत दिवसावणाऱ्या स्पर्धाचा तर सध्या आपण आकडा देखील सांगू शकत नाहीये. आणखीन 28 धावांची गरज आहे. 9 बॉलमध्ये 28, 12 मध्ये 46 बनवायचे होते. आणि त्यानंतर सलग्न 3 चेंडूवर 3 षटकार पाहायला मिळाले. त्यामुळे त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करत असताना आपण संदीप गरतला पाहू शकतो. यावेळचा बॉल फटका चांगलाच आहे, समोरच्या दिशेनं लॉंग अँड स्ट्रॉंग. सलग्न 4था षटकार ठोकला या वाघानं. आणि काय कमालीची बॅटिंग केलंय. 4 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकण्याचा विक्रम बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये संदीप गरत यांना करताना आपण पाहू शकता. त्यामुळं बेलपाडचे क्रिकेट असेल, बेलपाडचा निसर्ग असेल, बेलपाडामध्ये सर्व काही पाहायला मिळतं. आणि हे बेलपाड्याचे खेळाडू कमी नाहीये ज्यानं 4 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकलेत. आणि हे असे फटके ठोकण्यासाठीच ते खेळाडू ओळखले जातात. आणि या खेळाडूने क्रिकेटची कारकीर्द गाजवली. ते नाव आहे संदीप गरत. संदीप गरत रंगात आलाय परत आणि त्याच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 4 षटकार. येणारे आता 8 बॉल 22 धाबांची गरज. 12 मध्ये 46 धाबांचा पाठलाग करायचा होता. आणि आता या मैदानाच्या आतमध्ये सामना येऊन ठेवलाय तो 8 मध्ये आता 22 धाबांचा पाठलाग करायचा. बेलपाडा प्रीमियर लीगचा आपण 5वं पर्व पाहतोय. जवळजवळ ही स्पर्धा दुसऱ्या पर्वापासून आम्ही कव्हर करतोय. आणि या दुसऱ्या पर्वापासून हे निसर्गरम्य वातावरण आम्हाला लाभदायक ठरलंय. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये असं निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत नाही. ज्याला आपण म्हणूयात की वल्डेश्वराचं मैदान. पावसाळी तिथं आला तर आपण म्हणतो की खदानी, ज्या खदानीवर बरेचसे प्रेक्षक येत असतात. आणि अशा या खरं तर मैदानामध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. बेलपाडा प्रीमियर लीग पाहायला मिळतात. आणि बघा गेटवे टर्मिनल ऑफ इंडिया मध्ये त्यांचे जावई सध्या काम करतात. नाव काय त्यांचं? दिनेश भोईर. ते देखील सध्या एन्जॉय करतात. याच गावाचे जे जावई बापू आहेत. आणि बेलपाडामध्ये सध्या स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात. येणारे आता 8 बॉल जिंकण्यासाठी 22 धाबांची गरज आहे. फुलटॉस बॉल त्याला कन्वर्ट केलाय. फुल टोल वसूल करणारा आलाय. सलग्न 5वा षटकार. संदीप गरतची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. नो बॉल साठी 3ऱ्या पंचांची मागणी आपण करतोय. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय गेलाय. पण 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा कारनामा या वाघाने केलाय. आणि चांगली सध्या बॅटिंग पाहायला मिळते. 40 प्लसचे खेळाडू संदीप गरत आहेत. आणि त्यांच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रमच केलाय.
नॉट आउट. 47 धाबांची सध्या इनिंग खेळतात. 47 धाव संख्येवर पोहोचलेत संदीप. 13 बॉल मध्ये 47 धाबा. एकट्याच्या बागानं करता घाम फोडलाय. कॅमेरामध्ये कॅचअप झालं नाही, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन जो डिसिजन असेल तो आपण ग्राह्य धरणार आहोत. आणि यस डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. 5 चेंडूमध्ये 5 षटकार. 6वा पाहायला मिळेल का बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये? 7 मध्ये 16 बनवायचे. 7 बॉल 16 धावांची आणखीन गरज आहे. अगदी आता अमरीला फिल्डिंग पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आज आगळा वेगळा विक्रम पाहायला मिळेल का? विष्णू कडूंच्या विरुद्ध 5 चेंडूमध्ये 5 षटकार पाहायला मिळेल. संदीप घरत चांगलीशी सध्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आणखीन एक तडाखा. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम. एकदा जोरदार टाळा व्हायला काय हरकत आहे. बेलपाडाचा वाघ एकटाच लढलाय आणि एकट्या वाघानं सध्या घाम फोडलाय तो समोरच्या संघाला. अर्धशतक कंप्लीट झाले. 50 धावा आणि त्याचसोबत 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम संदीप घरत यांच्या नावावर पाहायला मिळतोय. नॉट आउट. 53 धाबा. चांगलीच मॅच पाहायला मिळाली. 14 बॉल मध्ये 53 धाबा संदीप घर त्यांच्या बॅटून आलेत. आणि आता येणारे 6 बॉल 10 धाबांची गरज आहे. बेलपाडा प्रीमियर लीग स्पर्धा ही का प्रसिद्ध आहे? या मैदानामध्ये संदीप दादा बऱ्याच वर्ष तुम्ही खेळलात. हे खतं बेलपाडाचं गाव. बेलपाडा टेनिस क्रिकेटला वेगळ्या उंचीवर संदीप घर त्यांनी जरूर नेलंय. आणि पुन्हा त्यांनी तेच सांगितलंय की वाघ किती जरी म्हातारा झाला तरी गवत खात नसतो. तो पुन्हा उठतो, तो पुन्हा शिकार करतो. आणि 30 दशक 30 दरारा या वाघाचा पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग केली. 6 चेंडू मध्ये 6 षटकार. 14 बॉल मध्ये 53 धाबा.